निमंत्रण दिलेलं आहे। प्राचार्याला निमंत्रण दिलेलं आहे आणि सुधागड विद्यासंकुल कळंबोली ज्युनियर कॉलेज विभाग कळंबोलीतील सुधागड विद्यासंकुलात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। रायगड ओव्ही न्यूज कळंबोली दिनांक 26 जानेवारी 2025। सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे भव्यदिव्य व अतिशय सुंदर लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारून वीरपत्नी श्रीमती निशा कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकवण्यात आला। विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, कळंबोली येथील समाजसेवक रामदास शेवाळे, रवी भगत, पत्रकार दीपक घोसाळकर, नवाकाळचे संपादक, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, कार्यालय अधीक्षिका सौ बीना कडू, विद्यालयातील 4ही माध्यमांचे विभाग प्रमुख, नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणारे सुधागड संकुलाचे कर्मचारी इत्यादी मान्यवर ध्वजवंदन समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित होते। सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र बाजीराव पालवे यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी विद्यालयातील कला शिक्षक सय्यद सर आणि त्यांचे निवडक सहकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेऊन दिल्लीस्थित लाल किल्ला भव्य प्रतिकृती विद्यासंकुलाच्या प्रांगणात साकार केली। सुधागड विद्यासंकुलातील 4ही माध्यमांचे सांस्कृतिक विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कुशल कौशल्याने विविधरंगी रांगोळ्या चितारून विद्यासंकुलाचे रूप देखणे केले, तर विद्यालयाच्या सर्व विभागातील RSP, स्काउट गाईड, बुलबुल इत्यादी विभागांचे प्रमुख प्रशिक्षित शिक्षकांनी व शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांचे शिस्तबद्ध संचलन, विविध कवायत प्रकार सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत। समारंभासाठी उपस्थित वीरपत्नी श्रीमती निशा कांबळे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, कळंबोली परिसरातील समाजसेवक, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या दैदिप्यमान समारंभात भारतीय तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते। भारतीय सैन्यदलात सेवेत असताना वीरगती प्राप्त झालेले रायगड जिल्ह्यातील नारंगी गावातील शहीद वीरजवान सुयश कांबळे यांच्या वीरपत्नी श्रीमती निशा कांबळे, त्यांचे वीरपुत्र, आप्तेष्ट यांनी प्राचार्य राजेंद्र पालवे आणि विद्यालय प्रशासन यांचेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले। ते म्हणाले की भारतीय सैन्यातील जवानांच्या कुटुंबियांना विशेष सन्मान दिल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी कृतीतून व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा आम्हाला अभिमान वाटतो। पालवे सरांचा आदर्श समाजातील अन्य घटकांनी घेतल्यास जवानांच्या शौर्याला खरी मानवंदना ठरेल। या समारंभाचे सूत्रसंचालन देशमुख सर, फुलपागर मॅडम यांनी केले, तर विद्यार्थ्यांच्या विविध पथकांच्या राष्ट्रध्वज मानवंदनाकरिता VD पाटील सर यांनी ऑर्डर देऊन कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात साजरा केला। वार्तांकन प्राध्यापक संजय पाटील। मान्यवरांनी पालकांना विनंती करणं आपण याच गोष्टीचा पालन करायचं आहे। सर्व माध्यमांचे विद्यार्थी तिरंगाला मानवंदना देत आहेत। छोटे विद्यार्थ्यांचाही संचलनामध्ये सहभाग, ध्वजाला मानवंदना। एका तासात अतिशय सुंदर संचलन या सुधागड विद्यासंकुलाच्या प्रांगणात होत आहे। सोबत बँड पथक आणि शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचं संचलन आपल्याला पाहायला मिळतं। स्वीकार करण्यात येत आहे, मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करण्यात येत आहे। राष्ट्रध्वज हा आमच्या
देशाचं आदराचं स्थान हे प्रतीक आहे आणि त्याचं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. या राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचा कार्यक्रम, संचलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या सलामीचा स्वीकार सर्व मान्यवर करत आहेत. वाहतूक शिक्षण विभागाअंतर्गत हा विषय बँक राबवण्यात येतो. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, ते देशाचे भविष्य आहे. आत्मरक्षा, जनसेवा, देशभक्तीची भावना वाढीस लावणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्धतेचे, राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन, सेवा, सहिष्णुता, समता, बंधुता इत्यादी गुणांचा विकास करणे. आपला देश घडवूया, बलवान करूया. अतिशय सुंदर भव्य दिव्य आपल्याला संचलन पाहायला मिळत आहे. प्रचंड विद्यार्थ्यांचा समन्वय हे संचलन होत आहे. अतिशय शिस्त पद्धतीने आपण हे संचलन पाहायला मिळते. कटिबद्ध असते ही प्रेरणा, ही जिद्द, ही संकल्पना त्याच्या मनामध्ये आजच तिथे रुजली गेली पाहिजे. कारण उद्याच्या येणाऱ्या भारताला सुजलाम सुफलाम घडवण्यासाठी आपण निश्चित सर्वांना प्रयत्न करूया. आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणारी ही लहान टीम तिरंग्याला मानवंदना देत आहे. अनेक जाती धर्म सोबत भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान, आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.